चला तर काहीच दुकान बंद करून आता झालेलो वापस आईला दवाखान्यात घेऊन जायचं. आईला वाटतं अजून बरा करीत नाही. आज वापस पाय दुखा चालू व्हायला. हाँ हो ना. जा भाई हार लगा रहे. हाँ भाई हार लगा रहा. अच्छा अच्छी लग रही है. हाँ ना भाई, कितना प्यार करते हैं ना बाइक को. करना ही पडेगा ना भाई, बहुत महंगी सस्ती भी नहीं है ना. तर जरासं भिजलो पण आईने लय शिवा दिल्या बाबा. बोलते भिजू नको. आता थोडंफार भिजलेलो म्हणून भिजलो डायरेक्ट. हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तो उठलोय, लेटच उठलोय कारण की आज एक दुकान लावायचं ना, 7 वाजलेत. सो मी नाही चाललोय पोचा आणायला. दादा तोपर्यंत दुकान वगैरे लावेल. सो चला निघूया. आई तयारी करते. याला काही कवर भेटेल ना आम्हाला. लवकर टाइम काढून काहीतरी करावं लागेल यासाठी. सो चला आईची वाट बघून निघूया. चला आई पण आलेली आहे. तर जायला निघू. चला तर गाईच पोहोचलोय खिडकालीच्या इथे. आईला इथे हार घ्यायचा म्हणून आईला इथं जाता आता पहिले हार घेऊ. बोलतात संकष्टी आहे ना, तर देवांना लावायला हार वगैरे घेऊ. अजून काय चालू आहे दुकान वगैरे. सो असे लाईनीशीर दुकान असतं. एकच दुकान चालू आहे. सो हार घेऊन लगेच निघू. चला तर काहीच दुकान वगैरे लावून झालेलं आहे. मस्त सर्व साफसफाई वगैरे एकदम भारी करून झालेली आहे. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला तो कचरा तो मी सर्व साफ केलाय. इथल्या इटा इथे लावल्यात. कस्टमरला चढायला जागा नव्हती. इथे काहीच काम नव्हतं इटाचं. आईने सांगितलं इथला. तर बघा सगळी साफसफाई वगैरे सगळं एकदम क्लिअर करून ठेवलेलं आहे. ते बघा बिलकुल काहीच घाण नाही. ते बघा पूर्ण म्हणजे पूर्ण घाण सगळी भरून टाकलेली आहे बाहेर. तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये किती घाण होती. लगेच साफसफाई. आपल्याला साफसफाई जास्त पडते. बाकी काय असं मला. चला तर काहीच मस्त पोच आणले. अरे तिथे गेलो ना नुसता हिरवागार दिसतो. नाही येते पूर्ण आपले बोलू बाईला बाबा पहिले दे. सगळं भांडण करतो तुझ्या. गाबुलीचे पोचे लागतात ना. 4-5 असतील मोजकेच पोचे असतील गाबुलीचे. मस्त हिरवगार पोचे. सर्व दुकान वगैरे तर लावलं ना, तर पोचे हे करतोय बर्फ लावून. चला तर काय आपलं सर्व काम वगैरे करून झालेलं आहे. मस्त नाश्ता करून घ्या. आज संकष्टी म्हणून उसळ आणले खायला. मस्त बटाट्याची उसळ. हे बघा मस्त डब्यामध्ये आणले. तर चला पहिले खाऊन घेऊ. लय मारशील मग खाऊ नको ना. लय मारशील तर काय बघा या आईने आंबे खाऊ वाट लावली स्वतःची. खोकला होतं बोलतो तो. येतं बोलतो होत ना येतं. काय माहित कसं येतं का तीच बोलवते ते खोकल्याला. चला आईने आता आंबा कापलाय. तिने फक्त मला एक खाप दिले ना, बाकीचं सगळं तिने बघा. ही बघा कोय कसले डेंजर खातात अजून पण. आता तिथे घाण नको टाकू. माशा वगैरे लागतील तुझ्या अंगाला. कुठे राहशील बघू आता किती लांब टाकतोय. लांबट टाकता बरं. चला तर गाईज फायनली कव्हर लावून घेतलेलं नाही गाडीला. मस्त एकदम ओके मध्ये फिटिंग मध्ये. आता हे कव्हर फाटणार नाही असं बोललं होतं पण नक्की माहित नाही. ते कुत्र्यांचा भरोसा नाही. त्यांचे नकले डेंजर असतात. ते असं डायरेक्ट खवलते काढून टाकतील. सीट नाही लावली फक्त वरती कव्हरच भारी लावले. बाकी काय असं कोण असतं. कव्हर एकदम भारी दिसतं चमकत निसतं. तर चला ते मामाकडून फावडा घेऊ. बाईचं काम आहे तर करून घेऊ. भेटेल का नाही काय माहित फावडा. नाही ऐकावापासून रोखते. फावडा घे फावडा हे बघा. चला मामा फावडा द्या. मामा फावडा द्या. नाही बोलणारच नाही आपल्याला. मला माहिती आहे. भले ते बाईच्या माणसाला नाही बोल पण आपल्याला नाही बोलणार. मामा काय बोलता? फावडा द्या जरा काम है. दिया ना भाई. हाँ भाई चलो. अभी जैसा दिया वैसा लाके दे. समझा ना.
क्या बोलतो मामा? चलो ना मेरे को 4 नंबर में सर्च कर दो ना। क्यों 4 नंबर पागल है क्या? ओ बाय काय बोलता? RN5 लेके जाओ गार्डन मध्ये फिरू ना एक दिवशी टाइम काढू मस्त. तुम्हाला टाइम असा सांगा. मामाचं गार्डन आहे, अजून तुम्हाला दाखवेल नंतर नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर सध्या नाही आहे. मामा बोलतात मी उद्या परवा दाखवू का? नाही तर मंडेला दाखवू. मस्त फ्री टाइम असतो, आपण मस्त सगळं दाखवू. चला जाऊया. मामा त्या बगीचेमध्ये चांगले फुलं वगैरे लावत असतो. ते म्हणजे असं बोलतात की आपल्या इथं व्हिडिओ काढायला येत जा, मस्त दाखवायचं लोकांना आपल्या इथं मस्त फुलं वगैरे लावलेले असतात. बगीच्यासारखं एकदम भारी ठेवतात पण भारी. चला तर काही दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे ना. आपला दादा पण आलेला आहे. हा इथे बसून राहा. जोपर्यंत दादा येत नाही तोपर्यंत बसून राहा. आम्ही जातो आता घरी, मस्त जेवतो झोपतो आराम करून येतो. तर चला निघूया. आज लवकरच दुकान बंद केलंय. 12:30 वाजलेत. संकष्टी म्हणून कस्टमर नाहीत. तर चला जाऊया. चला तर काही दुकान बंद करून आता झालेलो. वापस आईला दवाखान्यात घेऊन जायचं. आईला वाटतं अजून बरा करीत नाही. आज वापस पाय दुखा चालू व्हायला. हा हो ना. जास्त दुखतं ना. जास्त ना कमी येतो येऊन दे ना. बरोबर आहे. कमी असलं तरच जाऊन यायचं. कसं जास्त गेल्यावर मग तो अजून त्रास जास्त होतो. चला निघूया. आईला दवाखान्यात सोडू मग येऊ जेऊ वगैरे. चला तर काहीच 4 वाजलेत. तर दुकानावर जायला जाऊ. सॉरी दुकानावर जायला निघू आता. दादा पण आलाय. चल पटकन. ए टेक्नॉलॉजी चल लवकर. मिनी सीटकावर लावला दिसला का तुला? पैसा था पैसा नहीं था. क्या है ये मैंने पैसा नहीं देखा यार. चोरी करशील. मेरे पैसे बघलेच नाही त्यांनी. शपथ. चल चालव चल. चालेल ना. आता खाता ना मी पिता नको मग एकटं पिशला आता. चल 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 टाइम चल नको 4 वाजता शिकवायला आणि बाकी नको. चल तू घे. चालू मी नाही आलो ना. अरे इकडे बघ कसा कसा. चला तर काहीच दुकान वगैरे लावून झालेलं आहे. दादा मस्त मागे झोपलेला आहे. इकडे बघा. आता कस्टमर वगैरे एवढे काय नाही येतात संकष्टी असल्यामुळे. सो थोडंफार येतात कस्टमर. ते नॉर्मली पलावांची जास्त लोक येतात. आणि आपण दुकान वगैरे लावून असंच बसलेलो आहे बघा. दुकान वगैरे लावलं मस्त असंच बसलं. बघू आता काय होतं त्या. चला तर काही दादा चाललाय भर पाण्याला. मोबाईलची स्टाईल बघता. बघा मोबाईल त्यांनी कुठे ठेवलं ना कुठून बाहेर निघला. माझं पण कवा असंच होतं. लाईन निघली. माझं पण माझी पण खिशाची बस तिकडे शिलाई निघली खिशाची. ठीक आहे निघली. गरीबी आहे कोणाला गरीबी नाही. नाही पैसा वाटतं आपल्याला. सस्ते पैसा नाही. गाई आता यो पहिल्यांदा टेम्पो चालवते. कसा चालवते काय माहित. चल चल टर्न मारा. असती मारा बाबा. याची भीतीच वाटते मला का. ट्रॅक्टरवर ड्रायव्हर पाहिजे असेल तर न्यावर याला. हा ट्रॅक्टर वगैरे. ऑल गाड्या चालवतो आपण. ऑल गाड्या. लायसन नाही ना भाई. लायसन नाही फक्त बाकी सगळं काम एकदम ओके मध्ये असतं. चल चल चल. भाषा का हमारी गाडी ज्यादा चला. जाऊ दे सुसाट. तर गाईज प्रॉपर गाडी चालवतो आपला दादा. काय टेन्शन नाहीये. कधी येऊन असल्यावर त्याचीच गरज लागते आम्हाला ना. का दादा बी बिझी असते ना आपला म्हणून त्याला बोलवतो आम्ही. कसला डेंजर बघते. नजर त्याची कुठे चाललंय बाबा. हे बाबा जा डायरेक्ट कंपनी टाक आता. बस नाही जमणार रे त्याला. त्याला जमणार नाही. तो विचार करतो. पहिल्यांदा झाला तो म्हणून विचार करतो तो. काही त्यांनी फायनली टर्न मारला बघा. आता इथून येईल तो. ड्रम भरायचे कुठं नको. पाणी मी स्वतः भरले. एक टब ड्रम पण भरलाय मस्त. चला तर गाईज एक चाय बी मस्त. आलो पासून चाय वगैरे पिली नव्हती. सो आलो तो पहिले चाय पिऊ. तोपर्यंत मामा गाडीला हार लावतात. तर मस्त हार वगैरे लावून देऊ गाडीला. बघा नाही तर टायराला लोळ. हे बघा हे असं माझा स्टेअरिंगला नाही तर. नाही मी असं ठेवून दे. मस्त हार वगैरे लावून घेतला गाडीला. भाई हार लगा रहे. हाँ भाई हार लगा रहा. अच्छा अच्छा.
अच्छी लग रही है। हाँ ना भाई, कितना प्यार करते हैं ना बाइक को। करना ही पड़ेगा ना भाई, बहुत महंगी, सस्ती भी नहीं है ना। सस्ती नहीं है क्या भाई, तुम्हारा पास कुछ नहीं है, तुम 4 व्हीलर भी ले सकते हो। चला तर गाईज बर्फाची गाडी आली आपली मस्त बाईकची लादे इथं उतरवायचं वाटतं 4 नंबरच्या, ते उद्या सकाळी नेतील. सो पूर्ण 10 लादे आणल्यात, पूर्ण टेम्पो भरून लादे आणल्यात. लाईट बी गेली बघा, पूर्ण अंधार झाला. मोबाईल दिसत नसत पण समोरून बघसाल तर पूर्ण अंधार झालाय, पूर्ण म्हणजे पूर्ण. हे बघा इथे पण पूर्ण कालोख झालंय. सो चला पटकन लादे वगैरे उतरून घेऊ. याला बरोबर नाही जमत रे टेम्पो, मागे पुढे कोणी बघी पण नाही माणसं इथं, टेम्पो रिव्हर्सला येतं का नाही याला जमत ना बरोबर दादा. ए भाई माझी वाट ना दिखणार आहे क्या, आंदे 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 नाही जमणार याला बरोबर. चल 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 येऊ दे 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 बस झालं. लाद्या कशा आणल्या रे याने, पूर्ण 10 लाद्या आणल्या, टेन्शन नाही. पुढं का घेतली क्या बोलता भाई. गाय पावसाने जोड घेतले बघा, किती डेंजर पाऊस पडतं. पूर्ण 24 तास मुसळधार पाऊस पडणार आहे असं मेसेज आलता मोबाईलवर, माहीत नाही नक्की. लाईट पण गेले बघा, पाणी कस्टमर बी आले. अरे बेकार पाऊस आहे बाबा यो, 24 तास पडत बोलल्यावर अख्खा भरून जाऊ लागते. चला तर काही रात्रीचे 9 वाजले, सर्व साफसफाई वगैरे एकदम ओके मध्ये करून झालेली आहे. पाणी आज पाऊस पडला ना, पाणी वगैरे सर्व मारून झालेलं आहे बघा. पूर्ण म्हणजे पूर्ण सगळी साफसफाई करून घेतली, पण तरी पण उद्या घाण निघणारच आहे. तरी उद्या घाण निघणारच आहे, चपला घालतो तरी उद्या घाण निघणारच आहे. बघू आता उद्या किती निघते. तर जरासं भिजलो, पण आईने लय शिवा दिल्या बाबा, बोलते भिजू नको. आता थोडंफार भिजलेलो म्हणून भिजलो डायरेक्ट. तर आजचा ब्लॉग इथे एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.